आणि वरून एवढी असं नवऱ्याला तर काही हो म्हणता जो कळत नाही काही नुसतं येडमचे. हे काय बाई हिचा टेबाजा. हं आज एवढं वर्ष म्या इड नका बोटाशी परपंच केला, एवढं सगळं म्या वस्तूला वस्तू एवढं जोडून ठेवल्या. हा आणि 5 मिनिटात काना मागून आले चिकाळ झाली ना, असंच पाहिजे तसंच पाहिजे, मी याव करेंगा मी त्याव करेंगा. काय चव आली चौखून. काय बरोबर चालली मी का तुझी? म्हणत होते तुम्हाला, तुम्ही ऐकलं नाही, तुम्ही जास्त शहाणपणा करत्या. म्हणजे हा तू म्हणती काय? मी म्हणत होते ही पोर मला पसंतच नाहीये. कोणती? आपले या असं माझ्या भावराती काही गरजच नव्हती ना एवढी चांगली फुल फॅशनी पोर पाहिजे. आता अगं ती पण लागली तिला- माझ्या डोक्यावर मिरे वाटायला. म्हणजे काम सुद्धा मला काम वाटून द्यायला लागली. हा म्हणजे मंत्रीपद घ्यायला लागली काय? मंत्रीपद घेतल्याशिवाय आहे का? घेऊन झालं तिला मंत्रीपद. एक टायमाचा स्वयंपाक तिच्या क एक टायमाचा माक दिला. हा दोन भांडे जर मी की मला सांगितले तर ती फडचण ते करून घेते. खरं? हा लय काम वाटून दिले, बरं. आपल्याच्याने निघणार नाही एवढं करीते तुम्हाला सांगते. तरी तिला नावानं उपकार नाही. आणि सकाळी तर काय म्हणली, तिला एकच शब्द बोलले मी जेवत होते, म्हणलं सीमा मला पाणी दे ग. हे बाई म्हणे उठून आणि हाताने घे म्हणे, पाहिल तर पाहिल म्हणे तुमचं लयच वाढत चाललंय म्हणे, हे द्या ते द्या जाग्यावर द्या, मला वायली लागत म्हणे. डायरेक्ट मला बोलली बाई वायली लागत. सांगा मी काही हे दिवस पायसाठी मी हे केलं. बरं मी काय म्हणतो, मी काही झालं तरी मी वायली देणार नाही. हा वायले देऊन कच चालत. आता आपण पहिल्यापासूनच आयतं खात आलोय असं म्हणायला हरकत नाही. आई तर खात आलो तो नाही विषय काही. आई तर तरी कितीक तिचं लग्न होऊनच कितीक दिवस झाले. नाही, नाही. पण पहिल्यापासून काय 5-6 वर्षामध्ये काय कमावले आपण. हो. त्याच्या अगोदर तर करावाच लागलं ना. करावं लागलं. खरी मज्जा या 5-6 वर्षातच आली. हा माझं कसं मत आहे, आता शिरप्या कसं आहे, आता त्याच्या नावावर ते थोडस वायबार आहे असं भावराती तो इमा काढेल आता. हा ते इम्याचे पैसे तिला आपण सांगेलच नाही. नाही मग ते एवढे 10-12 लाख रुपये आले, दिले का आपण त्यांच्या ताब्यात? नाही मग ते तर दाबून बसलो का नाही आपण. म्हणजे पण मग असे काही ना काही त्याच्यावाले आपल्याला त्या याडमाटाचा फायदा घेता येतो. काही हो. स्कीमा येत्या शासनाच्या. आणि पुन्हा कामाचं हा काम आपल्याला मळ्यात जायला लागत नाही. नाही त्याला सांगितलं ते बरोबर सांगितल्या बरोबर. कामातून दिल्या बाकरीचे. पण मग मला टेन्शन कोणतं येतं, ही पोर नको चॅप्टर व्हायला. बरं तिच्या पुढं करून पाहावा. मी म्हणते जाऊ दे बाय सीमा, धुणं राहू दे मी भांडे घासते, तू भांडे राहू दे मी धुणं धुते, काही ना काही मी पुढं करते. का आता आपल्याला काही कवाय ना पिकं निघाले का फायदा होतो. बरोबर आहे. नाही नाही पण मग एखाद्या वेळेस झोपल्याला जागा करणं असंही होईल. हा ना. हं? मग तिच्या पुढे जर काम केलं ना तू, आणि ती येड मग कधी आपल्याला मालाचा टालाचा आता एवढे टमाट्याचे आपल्याला 7-8 लाख रुपये झाले. त्याने विचारला का हिशोब? नाही सगळे आपल्या ताब्यात नाही. मग त्याच्यामुळे मग मी तिच्या पुढं करते. पण ती पोर खरी ना चॅप्टर आहे तुम्हाला सांगते. नाही त्यांना कोणते तिथं बोरीला बोर आणील तिच्या जर लक्षात आलं तर. अगं तिला गुरु झालं कोणीतरी आहे ना. असं नाही हो अंगचीच हुशार वाटत ती मला ती. असं मग पोराचे पाय पाळण्यात दिसत असं थोडी आपण काही येडे बिडे काय. विलाच काय करायचं. हा ना मग आपण येडे नाहीये बाई. आपण तर चुत्यात निघू असं. हा ना ती म्हणजे लईच हुशार आहे, लईच हुशार. डायरेक्ट म्हणती तुमच्या इकडे एवढी मोठी पट्टी होते गाळ्यामध्ये, मला का नाही केली, मला पण करायची. असं कळायला लागलं ती आता बराबरी करायला लागली मायाशी. हा म्हणजे कोणीतरी गुरु झालंच बा. हा पण मग मी काय म्हणते जाऊ दे, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, काही ना काही नाही का. मी एक दिवस टाळून नेते पण रोजच तोंडावर तोंड आहे ना. एक करायचं बाबा तिचा सपाटा त्या गल्लीला आणि मा सपाटा ह्या गल्लीला असं काहीच नाही नाव. असं करायचं करून द्यायची खरी पण झालं बघा, हा झालं म्हणलो वांगून. ए, झालं का? मी काय म्हणतो कसं त्याला जेवायला. हा देईन ना त्यांची बायको. सकाळी जायला होतो असं का? 12 वाजेपर्यंत मी येतच केलं. आणि तुला जेवायला तिकडे ती सीमा घेऊन नाही आली का? नाही का बरं? जेव आता का अरे तुम्ही जेवलं? हा आम्ही कसं काय जेवलोय, जेवण करू घ्या तर मग. आपण म्हणलं आता येतो शिरपत. मग बरं मी काय म्हणतो, अण्णा ते दुसरं वावर तयार कर बघा, कंच त्याच्यात आपल्याला विमो करायचे. असं का? मी आज आहे ना बाजाराला जाणार आहे. आता हे कपडे जरा खराब झाले ना. बरे बरे जरा काय होते नको नको पुढे मला गावाला जायला लागत अरे गावात जायचं असो का नसो,
आणि 4 वाजता ऊन खाली झालं का हा. जरा केस व्यवस्थित कापून ये. ते घड्याळ चालू आहे का बंद पाहू? बंद झाले की अरे मग दुसरा आणू आपण उद्या. नाही आजच आणतो त्यांना आहे ना नवीन गाड्या घेऊन या एक हा? मी टाइम बिम पाहायला लागत मग केस कापले होते त्या दिवशी नाही असं नाही करायचं. होते ना. आपला हक्काचा नाहीये ना. हा हा मग त्याच्याकडे जात पद्धतशीर. मला कापले होते ना काळे केस आले मग कापून घेतले. असं शिमाकन बिमाकन नाही कापायची. डायरेक्ट दुकानात जायचं नाही. त्या चप्पल चांगली आहे का तुझी? हा मग बरं कधी आले आता एवढं झालं कुठं गेले होते? वावरत तुमच्याशी बोलायचं चला. मासे काय हा चला ना आता इथं बोलू त्यांच्या समोर. का बरं? आम्हाला काय मध्ये पाहतो त्यांच्याशी बोलायचं. काय मध्ये पाहतो इकडे बोलायचं ना आमच्या समोर. अहो नाही हो त्यांना एकट्यातच बोलायचंय. असं आहे का? अगो बाय त्याच्या कवा ध्यानात राहणार आहे. येड मस्ती बोलून चालू तिकडं ऐकून गेलं निड येऊन व्यवस्थित विसरून जाईल. सांग काय काय बाई एक आत्रावा आणि एक पांघरावा. अगं त्याला किती त्याच्या डोक्यात घातलं ना. बरं ती किती चॅप्टर वागले तर मी जमून देईन का? असं मी वाहिली देईन का? हे तिने ओळखायला पाहिजे मग ना. तिचे जे पोटात येते माझ्या वाटात आहे मला कळत. म्हणून मग शिरप्याला त्याला काहीच ज्या वस्तूची गरज नाही ना. काय करायचं त्याला जे लागत नाही का आपण ते द्यायचं. आपण त्याला लावून धरायचं. हा तिनं किती उड्या मारल्या ना तर त्याच्या हातात आहे तिला दाबून न्यायचं प्रश्नच नाही. असं. आणि तेवढ्या तिच्या फेल जाणार. हा हा मग मग फक्त आपण जमूनच द्यायचं नाही. याला बाकी जवळ धरलं ना तर ऐका मी तुम्हाला साईडला कशाला बोल तुम्हाला समजतंय का? किती वर्ष त्यांचे घासणार आहे किती वर्ष काम करणार आहे? परिणाम करतो मी काम. अहो तुम्ही काम करता एवढ्या वर्षापासून करता मला कशासाठी आणलंय? तुम्हाला काही शिकवायचं काही समजायचं काही कळतं का नाही? किती मग काय करायचं आपण एकटं आहे ना वेगळं निघायचं हम्म. नाही तर यांच्यात राहायचं तर त्यांनाही काम करायला लावायचं. तुम्हीच काम नाही करायचं. त्या ताई बसले राहतात त्यांना सांगायचं काम करायला. लोक नाव ठेवते ना आपल्या वाहिले काला ठेवतील मग लोक नाव ठेवतील ना. मग एकत्रच राहायचं पण काम त्यांना पण सांगायचं करायला. आणि जेवढं तुम्ही तुमच्या हिश्श्याचं करता ते वेगळं काढायचं. पण अण्णा बाजार गेलं मला बेळ आणतो 20 रुपयाची ती मी 100ची आणते बेळ. खरंच मग 20 रुपयाच्या बेळीला काय करणार आहे? तुम्हाला दागिने करू आपण गाडी घेऊ मोठी. कुठं त्यांच्यात राहते हा आहे. का? आपल्या संसार होईल का? आपल्या पोरांना काही लागणार नाही का पुढं? मग कुठं त्यांचं ऐकते? त्यांना सरळ सांगा आम्ही काम करू आमचं अर्ध आणि तुमचं अर्ध तर होईल. माझ्याकडनं नाही तर जाऊ द्या म्हणा. मग दोघं सारखंच काम करू. दोघांच्या हिश्श्याला सारखंच बँकेत पैसे टाकायचे म्हणा. आज तुम्ही सडतो सांगून द्या. मानाव नका सांगू तिथे गेल्यावर. एकदा नाही मी नाही का लग्नाला चालत होता अण्णानं मला 100 रुपये दिले ते बाय. हा 100 रुपये दिले ते मला म्हण काय घेऊन खाय ते अजून मी जीव लावून ठेवले तसेच. 100 रुपयातच काम करावं. मग मी चालले माहेरी तुम्ही 100 रुपयातच काम करा. मी चाललो अण्णा का चाललो. जाण सांगा मानाव नका सांगू. हा हा चल चल तू चल. काय एवढी कोपऱ्यात घेऊन गेली आणि काय चालू आहे फुसफुस काय माहिती बाय. अगं किती जरी फुसफुस असला शिरप्या ऐकणार नाही म्हणजे. आणि मी घाबरत नाही. मी एकच ठरवेल नाही वाहिली द्यायचं तर नाही वाहिली द्यायचं. बरोबर आहे. हा आणि त्यांना बाकी कोणतरी गुरु झालं ना गुरुन वाचलं मी पाहतो आता. हा काय रे भाऊ कुठे गेलता? पुढं मी अण्णा मी काय होतो हा? आपला विषय पाणला बरं. हा? विषय पाणला म्हणजे आम्हाला वायली घ्यायचं. काय की वायली घ्यायचं आम्हाला. अरे नाही तरी कोणामधून? तो मामातून आमचं कष्ट घेता तुम्ही आहे तर बसून खाते. हा मला 20 रुपयाची वेळ आणतो तिथे मला खुश करतो काय तू? माय बाप 100 रुपयाची वेळ घेऊन जाणार आहे मला. किती? 100 रुपयाची 200ची मी देणार संध्याकाळीच लगेच. ते तुमच्या- गावात गेल्यावर 200ची बेळ आणायची आणि अण्णाला द्यायची खायला. नाही, नाही. हा मला वायली पाहिजे. आणि त्यांच्या बायकोला नाराज नाही करायचं. ती 100ची देणार आहे ना त्यांना. तिला सुद्धा 100चा पुढा सेपरेट आणा. काय तो आजपर्यंत एवढं उत्पन्न काढलं मी विषय मागितला का? अरे खाल्लं नाही का काही? लागवड किती लागवतो खायचं खाला काढी त्या लागवड किती लागवतो. पुरी मिळते का माझ्या बायको नाही ना तुम्ही घरी ना त्यांना पुस्तक चेक करून पाहिले तुझ्या नावावर पैसे तुझ्या नावावर पैसे टाकले सगळे त्याग टाकले तुमच्याच. आम्हाला काय दिलाय का तुम्ही रुपया? बरं आता आम्ही का काही 10 पोरं काढले का? आम्हाला झालंय का पोरस्वार? तेव्हा नाही तर- तुम्हीच आमचे पोर आहे. तेव्हा नाही तर ना बाकी मग आम्हाला माहिती नाही. नाही तर मी ना ते सगळं पेटवून ते बघा त्या गावच्या सोड्या अहो कशाला वाद करताय नाही, कशावरून? नाही, तू का पावता अरे. नाही मला वाईट पाहिजे. अरे हा पण तू ऐक ना. काय करतो
अरे वायल्याची गरज काय आता आम्हाला पोरच नाही हा? तुम्ही पोरं काढा, आम्ही तुमच्या हाताला लागा पोरं काढायला. अरे पण तुम्ही आहे ना. नका आम्ही का तुमच्या पोरं आहे का? बाई पोरं झाले असते, पण तुमचा भाऊ काय म्हणला माहितीये का अण्णा? हा म्हणे गजरे माय भाऊ या असा भाव राहतीये, हा. तोच आपल्यावाले पोर आहे, आपण पोरच नाही काढायचे. काम करा तुम्ही, एखादा पोरग दत्तक घ्या, का बरं? आम्हाला मोकळं करून. नाही बाई तुम्ही असताना आम्ही कसं काय? नाही मग नाही, एक काम करा, सगळे जमीन मानावर करून हा घ्या चालेल ना चालेल. जमीन मानावर करून घ्या आणि आम्ही घरी बसून राहू, तुम्ही काम करायची. तुमच्या नाव केल्या का? हा बरं बरं चालेल. हा हा चालेल ना. चालेल ना. मग तुम्हाला काम होईल का? आम्हाला नाही काम झालं तर आम्ही रोजानी माणसं लावू. हा आम्हाला काय तुमच्यासाठीच काम व्हायचंय. नाही, आमच्यासाठी नका, आमच्यासाठी नका. आता मला सांगा लोखंडी द्या ना. का हो? आता ही एवढी मोठी पोत आहे, हं. मला लेख नाही बाळ नाही काहीच नाही, सुन नाही, पोरच नाही तर सून कुठं नाही. नाही. आता मी मेल्या कोणाला देणार आहे? नाही नाही, मी तिथं नाही ना. ते नको, ते बुडतात नको. तुम्ही ना आंधळे पांगल देऊन टाका. माझी बायको जर नाही वायली दिली तर ती निघून जाणार आहे. माझी बायको निघून जाणार आहे, मला वायली पाहिजे. मी दुसरी बायको करून आणीन तुम्हाला. मला जीच आवडत तुम्हाला माहिती आहे माझी एक बहीण किती भारी, काहीच तुमची चेष्टा करायची किती ती. नको एक नको. तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करीन मी. हा मग ते आपण करते नवरा पाहून दे, पण मला वायली दे. लईच पंप केलंय बरं, बघा, लईच चावी दिली मला मोठी. वायली जर नाही दिलं हं. ते काहीतरी अनर्थ घडून याच्या माग. हो कसं नाही काय नाही, फाशी बोलताय? बिशी नका घेऊ, औषध पिऊ नका. हा वाट कायला घालते, आपण एकत्र राहू ना, चांगले राहू आपण. नाही एकत्र नाही राहत. यायला ते मी हाय काम करतोय, ते हाय बसेल पैसे त्यांच्या नावावर. तो नाही का आपल्या वाचून पाहिलं तर कधी तू नाही का मला म्हणत त्याच्या नावावर एवढे पैसे तेवढे मी कधी म्हटले? खोटं नाही बोलायचं तू. अरे म्हणजे या शिमानच तुला भरावलं काय. भरवलं नाही. का हो? मग काय मला बोल. कपाटाच्या चाव्या मी मोठ्या मनाना तिच्या का दिल्या. हा बरं पुस्तक जरी वाचले तर हाय पुस्तक पैसे तर हायचे. आहे तेच. हं? ते मला कोणला नेऊन द्यायचे मला सांगा. मला शिकू नका. मी काय तो जमीन नेम करा, घर नेम करा, सगळं नेम करा. तो ट्रॅक्टर ना तो अर्धा फोडून घेऊ. मग विहिरे निम करायला लागले. ये रे नेम करा. मध्ये मग त्याच्यामध्ये भीत बांधावं हा लागेल. ते बांधा निम खर्च तुम्ही करा, नेम मी करीन. पियर बांधायचा हा. मधून भीत. हा मधून बी तुमचं तुम्हाला चौथी मोटर, मला चौथी मोटर. कशाला एकत्र राहते. बर बर. अरे शिरप्या पियर मग मला कोणच्या बाजूना देणार? तुम्ही कोणत्या बाजूने घ्या, पण मला वायली द्या. म्हणजे आम्हाला मारणार आहे का? हा? मारणार नाही मारा का मारू. मग आम्ही वायली चूल पेटवणार आहे ना. हं? वायली चूल पेटवणार आहे आम्ही. हा का? अरे तुम्ही आम्हाला चहा प्यायला बोलावशाल ना? काय करायचं नाही आम्हाला. तुम्ही पेन येतं मग हॉटेलमध्ये जा. तुम्ही मटण खाताय मला झिरक करून देते राणामध्ये नाही का. तिने मला सगळं सांगितलं. हा? बघ, हा आजपर्यंत स्वयंपाक तुझी बरं माय बात ऐका तुम्ही अण्णा. मग आता ही म्या गळ्यात माळ घालेले, हा. तुमचा भाऊ खात नाही, हा. मग मटण कोणला केले? खरं बोलायचं आता. तुझ्या गळ्यात माळ- तुम्हाला तुमच्या अरे, बायकोनं हे बघ, सांगितलं. हिच्या गळ्यामध्ये खोटी माळ घातली, तुझ्या गळ्यात सोन्याची माळ घातली. आणि पर्पज तुझीच आहे ते मला माहिती नाही. मला वाईली बाई पाहिजे. मी माझ्या बायकोला आहे ना 5 किलोची माळ करीन. 5 किलोची माळ करीन. शेंगदाण्याची. ती कायची करू. नाही रे पंचाला ती काय कोण कर. तुम्हाला काय काय नाही. मला वाईली द्यायचं का नाही तुम्हाला? द्यायचं का नाही वाईली? गुढी सांगतो. हे बघ तू जे ह्या रचना तयार केली ना ही विसरून जाय. अण्णा तुला गुढी सांगतोय. गच्ची नका धरू. वाईली द्यायचं मला. वाईली गोड बोलून घ्या ना. हा वाईली द्यायचं. मी सांगतो माझा आई. वाईली मग आता तुमच्या भावाला मारणार आहे का तुम्ही? कोण नाही वाईली दिलो. हिनं शिकवलं का? कोण मी नाही. कसं शिकवलो? म्हणजे तो शिकवलं भावांमध्ये मारामाऱ्या लावून मी दिल्या का? कधी शिकवलं तुम्हाला? नाही माझ्या बायकोला शब्द नाही बोलायचं. काय बोलायचं मला बोलायचं. मी एवढं म्हटलं मी माहेरी जाणार आहे. मी काय म्हणतो इतक्या दिवस तुझी बुद्धी गेली होती कुठं? इतक्या दिवस का नाही बोलला मी तू? तुमचं मत पाहत होते. कुठं माप खरे बोलत तुमच्या नावावर पैसे टाके द्या. माझ्या नावावर रुपया नाही का. कोण म्हणतो तुझ्या नाव पैसे हा? नाही? ए अहो, मी नाही तुम्हाला म्हटले हो. एटीएम मध्ये जायचं बी वाटन. सगळं माझ्या बायकोनं सगळं ऐकलं. ऐक 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 माझ्या नावावर काय पैसे काय ऐक 10 लाख रुपये तुम्ही ते आपवून घेतले. ए तुझ्या नावाचं पुस्तक नाही. तुझ्या नावाचं पुस्तक नाहीये. आहे ना. आहे ना आहे ना? त्याच्यावर मग एका नावावर किती पैसे? तुझ्या नावावर किती पैसे? खात म्हणून पैसे त्याच्यावर आहे. 500 रुपये मला खातो. किती? 500 रुपये. किती आहे ग बाई सीमा? खरं बोल. पैसे आहे निम्मे पण मग वावरात थोडं काम बी दिवसभर ते राबत्या. मग थोडंफार त्यांचं काहीतरी पाहिजे ना. मग आराम आपण पाहिजे आता ना. हे निंदायचे खुरपायचे बायांच्या रोजाचे पैसे देतो. बाया नाही राहते का? राहता ना. जीसी बरोबर फोन कर. काला
ते घर निमाने पाडून द्यायचं. ऐक 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 नाही नाही म्हणजे तुमच्या बाजूचं पाडून घ्यायचं का नाही नाही मध्ये 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 पार्टिशन करायची. जेसीबी ना? हा मध्ये असं फोडून त्यांचं म्हणणं आहे भिंत टाकू एखादी मध्ये. हा तसे तुम्ही तुमच्या याच्या नवऱ्यानं पाहिलं होतं का यांच्या याच्या? काय जेसीबी ना मधून घर फोडायचं आणि मग भीती बांधायच्या. हा तुमच्या पद्धतीने तुम्ही बांधा आमच्या पद्धतीने आम्ही बांधू. आणि ते आहे ना सगळं वाटून घेतात. हो? हा बाई भांडे येडा कोंडे का? म्हणून सगळे भांडे कोंडे बावराती Washing machine आपल्याला कुठं घ्या. गेला? वॉशिंग या मशीन. बाई त्या गोदड्या निम्या त्याला निम्या आपल्याला. हा त्या मोठ्या ज्या पहिल्या गोदड्या ना जुन्या ते त्यांना गोदड्या आपल्याला. हा पण वॉशिंग मशीन गॅस मोठी आहे बीस ना त्याला चुलीवर नाही करणार. हा चुलीवर नाही करणार मी. गॅस बीस घ्या आपल्याला. चालते भांडे वाटून टाक. हे आहे ना चला मग. थोडे दिवस संपणार आहे आणि पुन्हा आपल्या स्वयंपाड्या येणार आहे. काय नाही तुम्ही काय देऊ नाही तुमच्या पाया पड्या ना पण तुम्हाला समजून चल बोलला जे भांडे वाटून जा. आम्हाला काय समजणार आहे. भांड्यांना हात नका लाव बर का, लय मार खाशन तिथं आले तर. हा. तिला सांगितलं का? तिला उचलून आपटीन मी गोदडी वाणी. तेच तर तिला म्हणा भांड्यालाच हात लावून पाय. मी काय म्हणते, किचन का गेली त्यांची वरात, हा. कपाटाका जर गेली ना तर चाव्या माया उशी खालीची. कपाटाका जर वरात गेली तर डागांच्या वाटण्या करीन ती